भाजपने आता प्रवेश चालू आहे येणार आहे, तर भाजप आणि शिवसेना 29ला वेगळे लढतील असं चित्र आहे का? कारण काल भगीरथ भालकेंनी सांगितलेले की 29 पर्यंत तुम्हाला वेगळा विषय दिसेल, पुलाखालनं बरंच पाणी वाहून जाईल आणि शिंदेच्या विचाराचा आमदार पंढरपुरात नसेल, ही जागा भाजपची. मुद्दा असा आहे, 29च आजच कोण काय सांगत नाही, परंतु आतापर्यंत आम्ही सर्व एकत्र लढतोय आणि पुढेही लढण्याची आमची मानसिकता आहे. ठीक आहे, एखाद्या जागेचा काय अपवाद असू शकतो, तो बसून आमचे नेते, बीजेपीचे नेते, राष्ट्रवादी नेते याच्यावरती काही तोडगा काढू शकतात. काही मागच्या वेळेला जागा आदलाबद्दल पण केल्या ना आम्ही, त्यांनी पण केल्या. त्याप्रमाणे जर काय पुढं भविष्यामध्ये काय असेल त्यावेळेची त्यावेळेला बघूया. परंतु आत्ताची जी वेळ आहे ती आज योग्य वेळ आलेली आहे आणि भगीरथ सारखा एक चांगला अभ्यासू होतकरू कार्यकर्ता आज आमच्या समवेत येतोय. आणि ठीक आहे, संघटना वाढीसाठी प्रत्येक आपापला प्रयत्न चालू आहे, तो करत. आणि 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर काही घडामोडी होतील ते आज तुम्ही आम्ही कोण सांगू शकतो. कारण भगीरथी काल सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने भाजपकडनं दडपशाही चालू आहे त्याच्या विरोधात एकनाथ शिंदे आम्हाला मदत करतील, भाजपच्या विरोधात आम्हाला इथं निधी देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजप ज्या विरोधात तसा निधी देऊ शकतात. दडपशाही आणि बिडपशाही कुठंच कोणाची काय चालणार नाही. त्याचं कारण आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पालकमंत्री आहेत. आमचं ठरलेलं आहे 60-40चा काय रेशो आहे, त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे. तो कोणी का असं ना, आमचा पण का पालकमंत्री असं ना, आणि त्याप्रमाणे चालेल. आणि नगरविकास खातं हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे जो काय आमच्या हिश्श्याचा निधी आहे तो आम्ही भागीरथला इथं देऊ. त्यामध्ये काही कोणाची अडचण येण्याचं काही कारण येत नाही आहे. रोहित पवार म्हणतात भाजप सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांचे आता एकेकांना बाजूला काढायची तयारी आहे. 2029च्या आधी सर्व मित्र पक्ष ते बाजूला काढून टाकतात. नाही, ठीक आहे ना, ते बघूया आपण. हे बघा, आता प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतोय, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु युती तोडायची नाही हे ठरलेलं आहे. युती अबाधित राहायला पाहिजे, कारण आज जी देशामध्ये सत्ता आहे ही कुठल्या एका पक्षाची नाही आहे. ही सगळ्यांनी मिळून जेव्हा मेहनत घेतली तेव्हा देशामध्ये आज आमची एनडीएची सत्ता आहे आणि त्याचीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये मतदारसंघ वाढतायत, मग ते खासदारकीचे पण वाढतायत आणि आमदारकीचे पण वाढतायत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तर 48चे 72 खासदारकीचे मतदारसंघ होत आहेत, 288चे आमदारकीचे मतदारसंघ आहेत, ते 432 होत आहेत, 432 होत आहेत. तर अशा प्रकारचे हे सगळे, कारण 1.5पटचा हा रेशो आहे आणि 1.5पटच्या रेशोमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढे होत आहेत, तर देशामध्ये किती होती. आणि मग तिथं आमचे प्रत्येकाची जरूर लागणार नाही का? त्यासाठी युती ही अबाधित राहील असं आम्हाला वाटतं.